मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंय. म्हणजे मैना आणि ती जी बाई आहे जिला बबलीला विकलं होतं ती समोरासमोर आलेत बरं का. प्रेक्षकांनो, आजचा भाग मोठा आहे, प्लीज बघा, खूप छान दाखवलाय. अर्जुन त्या बाईकडे येतो आणि सायलीच्या लहानपणीचा म्हणजे बबलीचा फोटो दाखवतो. त्या बाईला विचारतो, तुम्ही या मुलीला ओळखता का? ती बाई आधी तर विचार करते मनात, बापरे काय गोड बंगाले, महिनाभरापूर्वी 2 माणसं आले होते हिची विचारपूस करायला आणि आता हे दोघं आलेत. ती बाई आता अर्जुनला उत्तर देते, नाही नाही, मी नाही ओळखत या पोरीला. अर्जुन म्हणतो, नीट बघा, खरंच तुम्ही या मुलीला ओळखता का? ती बाई मनात विचार करते, ही तर बबली आहे, काहीतरी गोलमाल दिसतोय, आधी काही माणसं आले आता हा विचारतोय. आता ती बाई परत म्हणते, नाही नाही, मी नाही ओळखत या पोरीला. अर्जुन म्हणतो, खरं खरं सांगा, तुम्ही या पोरीला ओळखता? त्यावर ती बाई म्हणते, काय जबरदस्ती आहे. अर्जुन म्हणतो, या मुलीच्या जुन्या घरी तुमचा लँडलाईन नंबर सापडला होता, तो आता बंद आहे, पण पत्ता मात्र हाच आहे इकडचा. सो मान्य करा की तुम्ही या मुलीला ओळखता. पण आता ती बाई ओरडते अर्जुनच्या अंगावर आणि म्हणते, नाही ओळखत म्हणून सांगितलं ना, जा तुम्ही, असं म्हणते आणि दरवाजा लावून घेते. अर्जुन आता माघारी फिरतो, पण पुन्हा त्या दरवाजाकडे येतो आणि दार वाजवतो. ही बाई पुन्हा बाहेर येते. अर्जुन आता काही मुलींचे फोटो दाखवतो या बाईला. आता या मुलींना पाहिल्यावर ती बाई घाबरते. आधी तर ती अर्जुनला विचारते की तुम्ही परत का आलात? अर्जुन म्हणतो, तुम्ही तिला नाही ओळखत त्या मुलीला, पण ह्या मुलींना पण ओळखत नाही का? आता या मुलींचे फोटो म्हणजे कोण आहेत या मुली हे तुम्हाला थोड्या वेळातच रिव्हील होणार आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, हे बघा, माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्ही आता कबूल नाही केलं तर मी पोलिसांकडे जाऊ शकतो, पण मला त्यांच्या समोर तुम्हाला गुन्हे कबूल करावे लागतील. ती बाई आता घाबरते आणि अर्जुनला म्हणते, नको नको, पोलीस नको, आत या. आता इकडे या प्रतिमा आत्याचा आणि रविराजाचा सीन दाखवलाय. प्रतिमा आत्याला कसलं तरी खेळणं सापडलंय. प्रतिमा आत्या रविराजांना म्हणतात, अहो रविराज, हे खेळणं सापडलं बघा स्टोर रूम मध्ये, तन्वीचं आहे का आपल्या? अहो रविराज, हे खेळणं तन्वीसाठी घेतलं, मला आठवत का नाहीये? रविराज म्हणतात, अगं तन्वीचं खेळणं नाहीये ते, सुमनची भावाची मुलगी आहे ना, ती यायची आपल्याकडे खेळायला, तिचं असेल. प्रतिमा त्या म्हणतात, बरं झालं बाई, मला भीती वाटायला लागली होती की मला जे जे आठवतंय तेही मी विसरते की काय. रविराज म्हणतात, तू स्टोर रूम मध्ये काय करत होतीस प्रतिमा? प्रतिमा त्या म्हणतात, रोज जे करते तेच, जुन्या आठवणी जाग्या करत होते. तन्वीच्या वाढदिवसाला जे झालं ना रविराज, त्यानंतर मला असं वाटायला लागलंय की की मी माझ्या स्मृतीच्या खूप जवळ जाऊन पोहोचले. माझ्या डोक्यातनं रविराज असं धुकं असायचं, आता हळूहळू ते धुकं कमी होत आहे असं वाटायला लागलंय. आता अचानक रविराज अस्वस्थ होतात आणि उठून उभे राहतात. प्रतिमा त्या विचारतात, काय हो, काय झालं? रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, आपल्या त्या अपघातापासून मी आशा सोडली होती की कधीतरी माझी जुनी प्रतिमा मला परत मिळेल, पण खरं सांगू, आठवणीचं ओझं मला एकट्याला पेलत नव्हतं ग प्रतिमा. प्रतिमा त्या म्हणतात, असं का बोलताय? अहो रविराज, तुम्ही एकटे नाही आहात, मी पण तुमची जुनी प्रतिमा बनायचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्या बाबतीत केवढा समजूतदारपणा दाखवला हे दिसतंय ना मला. तेव्हाच मला काहीही आठवत नसताना पण मी आज तुम्हाला माझा नवरा मानते, पण मला कळतंय अहो की मी तुमच्यावर अन्याय करते आणि मला तो अन्याय करायचा नाहीये. मला पण आता आपल्या दोघांचं खरं नातं परत मिळवायचंय रविराज. रविराज आता प्रतिमा आत्याकडे बघतच राहतात. प्रतिमा आत्या म्हणतात, रविराज, आता माझी खात्री आहे, तो दिवस आता दूर नाही ज्या दिवशी मला सगळं स्वच्छ आठवेल. रविराज, अगदी आपल्या अपघातासह सगळं काही मला लवकरच आठवायला लागेल. आता प्रतिमा आत्या जेव्हा एवढं कॉन्फिडेंटली बोलतात तेव्हा रविराजांना जरा हायचं वाटतं की चला, आता आपले सगळे पूर्वीचे दिवस चांगले होतील आणि येणारे दिवसही चांगलेच होतील. आता बऱ्याच मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे प्रेक्षकांनो, असं दिसतंय खरी, कारण मालिका त्याच दिशेला चालली आहे. आता या बाईने बघा अर्जुन सायलीला घरात बोलवलंय. अर्जुन आता पुन्हा एकदा फोटो दाखवतो लहान्या बबलीचा आणि म्हणतो, बघा आणि सांगा हिला ओळखता ना? आता ती बाई थोडं नाटक करते आधी. आता अर्जुन म्हणतो, हिच नाव बबली लोखंडे आहे, शेवटचं विचारतोय, तुम्ही हिला ओळखता की नाही? अर्जुन आता जरा आवाज वाढवतो बरं का त्या बाईशी बोलताना. सायली शेवटी म्हणते, हा माझा फोटो आहे, लहानपणी मी माझ्या मावशीच्या घरून हरवले होते, मला आठवत नाहीये तेव्हाच, म्हणून तुमची मदत घेतोय आम्ही.
आता ही बाई मनात विचार करते, त्या मैना आणि सदाशिवनं काय घोळ घातलाय कोणास ठाऊक. अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नक्कीच तुम्हाला काहीतरी माहिती आहे, सांगता का? लावू पोलिसांना फोन. ती बाई म्हणते, नका नका फोन नका लावू पोलिसांना. आठवलं सगळं आठवलं. अहो ही माझ्याकडेच होती हो लहानपणी, म्हणजे सदा आणि मैनाने माझ्याकडे पाठवली होती हिला. सायली म्हणते, पाठवलं होतं म्हणजे? तुम्ही काय माझ्या मावशी आहात का? आता ही बाई आधी खोटं बोलायला लागते बरं का प्रेक्षकांनो, आणि म्हणते, हो हो मी 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 मावशीच हिची. ही बाई खोटं बोलतीये हे अर्जुनला तेव्हाच कळतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही मैनावतीच्या सख्या बहीण आहात का? आता ही बाई म्हणते, नाही सख्खी नाहीये मी बहीण, चुलत बहीण आहे. अर्जुन म्हणतो, मग तुमचं लग्न आधीचं माहेरचं आडनाव सांगा बरं. आता ती बाई काहीच बोलत नाही आणि शांत बसते. अर्जुन म्हणतो, सगळं खोटं बोलताय का खरं? का लावू पोलिसांना फोन? आता ती बाई म्हणते, नाही 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 सांगते सगळं खरं सांगते. लोखंडेचं आणि माझं काहीच नातं नाहीये हो. त्या सदाशिवला आणि मैनाला 5-5 पोरी होत्या. त्यांना झेपत नव्हत्या त्या पोरी. त्यांच्याकडे खाय प्यायला सुद्धा नव्हतं, त्यामुळे त्यांनी एका पोरीला म्हणजे बबलीला माझ्याकडे सोडली. आता अर्जुन ते सगळं ऐकतो. अर्जुन आणि सायली आता जरा आश्चर्यचकित झालेत, कारण ती बाई काय बोलते बघा. सायली म्हणते, तुमच्याकडे का सोडलं मला? ती बाई म्हणते, कामाला मला पोरी लागायच्या ना, त्यामुळे सदा आणि मैना म्हणाले की आजपासून ही तुझी पोरगी. सायली हे सगळं आश्चर्यानेच ऐकतेय. अर्जुन म्हणतो, असलं कुठलं काम करत होतात तुम्ही? आता ही बाई कुठल्या तोंडाने सांगणार प्रेक्षकांनो की मी लहान मुलांकडनं चोऱ्या माऱ्या करून घ्यायचे. आता ही बाई खोटं बोलून म्हणते, अहो माझा पापडाचा धंदा होता हो, पापडाचा. अर्जुन म्हणतो, काय पापडाचा धंदा? लहान मुलांना तुम्ही पापड करायला लावायचा? तुम्हाला माहित नाही का हे बेकायदेशीर आहे? काय हो? त्यावर बाई ती घाबरते आणि म्हणते, अहो नाही 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 मी नाही काम करायला लावायची त्यांना. सायली म्हणते, मग कुठलं काम करून घ्यायचं आमच्याकडून, बोलता का? ही बाई म्हणते, अहो आता आठवत नाहीये हो मला. अर्जुन म्हणतो, होय काय आठवत नाही का? चला मग चला पोलीस स्टेशनला जाऊ, तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं व्यवस्थित आठवेल. ती बाई म्हणते, अहो नाही 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 थांबा आठवलं. आता अर्जुन म्हणतो, बोला. ती बाई काहीच बोलत नाही. मग अर्जुन जोरात ओरडतो, बोलता का? मग आता ती बाई हळूच सांगते, मी लहान मुलांना चोऱ्या करायला लावायची, भीक मागायला लावायची आणि पाकिटमारी करायला लावायची. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो, व्हॉट? काय बोलताय तुम्ही, कळतंय का? सायली म्हणते, ओ अहो तुम्ही खरं बोलताय? ती बाई म्हणते, अहो आता साहेब पोलिसात देणार आहे ना मला, खरंच सांगते हो, मी खरंच सांगते. अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे प्रेक्षकांनो. विचार करा, आपलं लहानपण एवढं भयंकर आहे हे सायलीला कळलंय आणि काय वाटत असेल तिला. ती बाई म्हणते, अहो हो खरंच सांगते, अहो ही पोरगी लई हुशार होती हो, अहो सगळ्यात जास्त पाकिटमारी ही पोरगीच करायची. सायली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, जेमतेम 5 वर्षाची होते मी तेव्हा. सायली म्हणते, ती बाई म्हणते, हो ग पोरी, त्याच्यामुळेच कोणाला संशय सुद्धा येत नव्हता तुझ्यावर. अशी तुरू जायची आणि पटकन पाकिट मारून यायची, कोणाला कळत सुद्धा नव्हतं. अर्जुन म्हणतो, काय हे सगळं करण्यासाठी हिच्या आईवडिलांनी हिला तुमच्याकडे पाठवलं? ती बाई म्हणते, ओ साहेब फुकट नाही पाठवली, रोकडा मोजला होता मी. त्यांच्याकडे खाय प्यायला सुद्धा नव्हतं. मी जेव्हा पैसे दिले तेव्हा त्यांनी त्यांचं दुकान थाटलंय. ओ पोरी, अगं खरंच सगळे पैसे या पोरीने फुकट घालवले हो. ही पोरगी कवा पळून गेली माझ्याकडनं ते कळलं पण नाही मला. आता इतक्या वर्षांनी आली आहे तर आता लगेच साहेबीन बनून आली. ती बाई आता सायलीकडे बघून अशी बोलायला लागते बघा प्रेक्षकांनो. आता खरं तर हा सगळा उपद्व्याप प्रियाचा आहे, सायलीचा काही दोष नाहीये. आणि हे सगळं अर्जुनला सुद्धा विश्वास न बसण्यासारखं आहे. हे दोघही बिचारे हादरून गेलेत. सायली आता हळूच म्हणते अर्जुनला, अहो जरा बाजूला येता का? आता अर्जुन आणि सायली जरा साईडला जाऊन हळूहळू बोलतात एकमेकांशी. बघा आता काय बोलतात. सायली हळूच अर्जुनला म्हणते, अहो हे सगळं काय आहे, हे काय ऐकतोय आपण? आणि तुम्ही तिला दारात कोणाचे फोटो दाखवले त्यामुळे ती एवढी घडाघडा बोलायला लागली. आता बघा अर्जुन सांगतो की कुठले आणि कोणाचे फोटो त्याने दाखवले. अर्जुन म्हणतो, अगं मी जेव्हा चैतन्याला फोन नंबरची माहिती काढायला सांगितली होती ना, तेव्हाच मी चैतन्याला म्हटलं होतं की या बाईची सगळी हिस्ट्री काढ, आणि चैतन्याने मला सगळी हिस्ट्री दिली. आता अर्जुनने चैतन्याशी जे बोललं होतं ना ते आपल्याला इथे दाखवलंय थोडंसं. अर्जुन तेव्हा चैतन्याला म्हणतो, चैतन्य त्या बाईची कंप्लीट हिस्ट्री पण मला पाठव लवकर. आता अर्जुन सायलीला सांगतोय, इथे पोहोचेपर्यंत
या बाईच्या काळ्या कामाची लिस्ट माझ्याकडे होती. त्याशिवाय हिने ज्या ज्या मुलींना भीक मागायला चोरी करायला शिकवलं ना, त्या सगळ्या मुलींचे फोटोज पण होते माझ्याकडे. ती आत्ता जे बोलते ना सायली, ते पोलिसांच्या भीतीने बोलते. पण हे प्रूव्ह नाही होते की लोखंडे तुझे आई बाबा नाही आहेत, पण कन्फर्म आहेत की ते लोखंडे आपल्यापासून बरंच काही लपवत आहेत सायली. ते खोटं बोलतायत आपल्याशी. सायली म्हणते, अहो मग आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, या बाईनी जे केलंय त्याची शिक्षा तर हिला मिळायलाच हवी आहे, पण त्या लोखंडेला आपण चांगला झटका देऊयात. सायली म्हणते, म्हणजे काय करायचं? आता अर्जुनने काहीतरी प्लॅन बनवलाय, जो आता सायलीला तो सांगतो, पण तो आपल्याला ऐकवला नाहीये. आता इथे फक्त अर्जुनचे ओठ हलतायत आणि सायली तो प्लॅन ऐकून घेते, असं सीन दाखवलं आणि म्युझिक ऐकवलंय बॅकग्राऊंडला. अर्जुन आता सायलीला म्हणतो, ठीक आहे चल आता. आता सायली बाहेर जाते बरं का, आणि अर्जुन एकटाच त्या बाईला म्हणतो, चला चला माझ्या बरोबर. ती बाई म्हणते, ओ साहेब, अहो मला पोलिसात नका देऊ हो. अर्जुन म्हणतो, हे बघा आपल्याला एका ठिकाणी जायचंय, एका ऑफिसमध्ये. काय झालंय ना, त्या मैनावतीने आणि सदाशिवने तुमची कंप्लेंट केली आहे की तुम्ही 22 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला पळवलं होतं म्हणून. ती बाई म्हणते, अहो साहेब शपथ घेऊन सांगते हो, अहो मी नव्हतं पळवलं हो त्या पोरीला. अहो मी रोकडा मोजला हो, त्यांनी स्वतःहून माझ्या दारात आणून सोडलं पोरीला. तो अर्जुन म्हणतोय, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे समजेलच. चला पटकन, येत आहे का इथे बोलू पोलिसांना? आता ती बाई म्हणते, बरं साहेब येते मी. आता त्या बाईला पर्यायच उरत नाही. आता इथे ना प्रेक्षकांना थोडा सस्पेन्स क्रिएट केला बरं का त्यांनी. इथे एक्झॅक्टली मला पण कळलं नाही की अर्जुन या बाईला कुठे घेऊन चाललाय. आता बघा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच त्यांनी खूप छान आणि सेन्सिबल दाखवलाय. कुठलेच मुद्दे त्यांनी सोडले नाहीयेत. अर्जुन आता त्या बाईला कुठे घेऊन जातो हे तुम्हाला दिसेलच थोड्याच वेळात. इकडे महिपत आलाय साक्षीला भेटायला. साक्षी भलती खुश होऊन म्हणते, अण्णा अण्णा वेलकम अण्णा. महिपत म्हणतो, काय काय समीरा मॅडम, आज भलत्याच खुश दिसताय. साक्षी म्हणते, अण्णा मला माझ्या आयुष्यातला सचिन मिळाला. ही इज जस्ट परफेक्ट, इंटेलिजंट आणि स्मार्ट. परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला एक बॉयफ्रेंड मला मिळाला आहे. महिपत म्हणतो, अच्छा भेटला का बॉयफ्रेंड? मला वाटलं अजून ते गोंगडं भिजतच पडलंय. बरं बरं. साक्षी म्हणते, अण्णा मी इतक्या दिवसापासून तुम्हाला सांगत होते ना की वेळ आल्यावर सांगेल. ते हेच होतं अण्णा. मी अशाच एका मुलाच्या शोधात होते जो फॉरेन मध्ये सेटल असेल, म्हणजे मलाही तिथे सेटल होता येईल. सचिन हेच ते तिकीट आहे, इथल्या टेन्शन पासून फ्री होण्याचं माझं तिकीट. आता महिपत म्हणतो, आता कसला आलाय तुला टेन्शन? साक्षी म्हणते, टेन्शन असं नाही हो अण्णा, पण साक्षीची समीरा जरी झाली असेल मी, तरी एक मुलगी दिसून दिसून अशी कितीशी वेगळी दिसणार आहे. म्हणजे मी काही अशी दाढी मिशा लावू शकत नाही अण्णा. अण्णा काय झालंय की मला ना नेहमी टेन्शन येत होतं, कधीतरी मला कोणी ओळखेल, पोलीस दारात येतील. पण अण्णा खरं सांगू का, मी जर या मुलाशी लग्न केलं आणि US मध्ये सेटल झाले तर मी खऱ्या अर्थाने सेटल होईल. महिपत म्हणतो, अच्छा म्हणजे हा दीक्षित म्हणजे तुझं तिकीट आहे होय? साक्षी म्हणते, हो अण्णा, पण आता फक्त तेवढंच नाही अण्णा. अण्णा तुम्ही त्याला भेटा, एकदा भेटा. तुम्ही त्याला भेटा म्हणजे तुम्हाला कळेल तो किती परफेक्ट आहे ते. आता हा सचिन घरातच आहे बरं का प्रेक्षकांनो. अचानक येतो तो समोर आणि म्हणतो, हॅलो ब्युटिफुल. आता तेवढ्यात महिपतला समोर बघतो आणि थोडासा थांबून जातो. महिपत आता सचिनकडे बघायला लागतो. सचिन म्हणतो, हॅलो. आता साक्षी म्हणते, अण्णा हा सचिन आहे. महिपत सचिनला असा खालून वर वरून खाली पाहत असतो बरं का. आता ही साक्षी म्हणते, सचिन हे माझे अण्णा आहेत. आता लगेच महिपत म्हणतो, काय रे बैस खाली बैस. काय काय करतो रे तू अमेरिकेत? बिझनेस करतो का काय? काय बिझनेस करतो का तू अमेरिकेत? आता त्याचा टोन बदलतो बरं का तो, कारण त्याचा टोन भयंकर आहे ना बोलायचा. म्हणजे लक्षात येतं ना की तो जरा वेगळाच गुंड वगैरे आहे म्हणून. आता त्याने टोन बदललाय महिपतने. सचिन म्हणतो, हो ऍक्च्युली. आता मध्येच त्यांनी इकडे या सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. आता सचिनचा सीन आहे कंटिन्यू, पण मध्ये हा सीन बघा. मैनावती आणि ही प्रिया दोघी मस्त बसल्यात सोफ्यावर गप्पा हाणत. इकडे पूर्णाजी आणि कल्पनाताई काहीतरी करत असतात. आता मैनावती हळूहळू प्रियाच्या कानात बोलत असते बरं का. मला असं वाटतंय की बहुतेक ही मैना टीनाबद्दल काहीतरी बोलली. मला ते नीटचं कळलंच नाही काय बोलली प्रेक्षकांनो. पण त्यावर प्रिया या मैनाला म्हणते, तुम्ही ना तिच्याशी बोलायला जाऊ नका, उलट तुम्ही काही रिॲक्टच करू नका, तिची मस्करी तिच्यावरच उलटेल ना. बहुतेक तरी टीनाबद्दलच बोलत होती. आता मैना म्हणते, खरं बोलली ग.
अगं बरं झालं, तुझी गाडी बंद पडल्यावर तुझं कसं तोंड बंद झालं तसं तिचं तोंड बंद होईल. कल्पनाताई मध्येच या दोघींकडे बघायला लागतात. आता प्रिया म्हणते, हो जरा हळू बोला ना. मैनावती तिकडे पाहते. प्रिया म्हणते, तिकडे बसलेत ना कोणीतरी, त्यांच्या नजरेत आलं ना काही तर ते 1000 प्रश्न विचारतील तुम्हाला. मैनावती प्रियाला म्हणते, हा गो, नाही नाही, आता काही बोलत नाही मी, उगाचच दोघी कुजबुजत बसल्यात बरं का तिथे बसल्या ठिकाणी. प्रिया म्हणते, काय गो प्रिया, सगळ्याच गोष्टीत कशी काय बरोबर बोलते ग तू. आता बघा हा, तेवढ्याच सायली येते. प्रिया सायलीकडे बघतच राहते. आता सायलीचा नूरच बदललाय. मैना म्हणते, आली का सायले, अगं आली, अगं कुठे होती इतक्या वेळ. काय गो सायले, काय भारी शिरा बनवला होतास ग तू. अगं मी एकटीनच खाल्ला पाय सगळा शिरा. अगं हे सायले, पुढच्या वेळेला शिरा करशील ना तेव्हा त्याच्यात काजू बदाम जरा मोकळ्या हाताने घाल. मैना एकटीच बडबडत असते. सायली तिच्याकडे बघत पण नसते. प्रियाला आता शंका यायला लागते बरं का, या सायलीला काहीतरी सापडलेलं दिसतंय मैनाच्या घरात. प्रिया मनातच विचार करते, या सायलीला काहीतरी हाताशी लागलेलं दिसतंय, ही कशी वागते मैनाशी. आता मध्येच कल्पनाताई म्हणतात, विमल सायलीला चहा कर. सायली म्हणते, आई नकोय मला चहा. प्रतापराव म्हणतात, सायली बेटा असं काय करतेस, घोटभर चहा पी, बस थोड्या वेळ. अगं चेहऱ्यावर बघ किती थकवा आलाय तुझ्या, बाहेरून आलीस ना बेटा आता तू. पूर्णाजी पण बघायला लागतात सायलीकडे. आता लगेच ही प्रियामध्येच टोमणा मारते, एवढी थकून आलीये ना ही की स्वतःच्या आईशी 2 शब्द पण हिला नीट बोलता येत नाहीये. ही काय ग सायली, मैना काकू किती प्रेमाने बोलतायत तुझ्याशी, अगं तू असं कसं दुर्लक्ष करू शकतेस त्यांच्याकडे. आता बघा मैना तिच्यावरच उलटते. मध्येच पुन्हा सचिनचा सीन दाखवलाय. बापरे प्रेक्षकांनो, खूप मोठा एपिसोड दाखवलाय बरं का आजचा. आता सचिन या अण्णाला स्वतःची माहिती देतो बरं का. सचिन म्हणतो की मी साऊथ एशिया झोन मध्ये रिसर्च अँड डेव्हलपर सेंटर मध्ये आहे. माझं तिकडे मेन ऑफिस आहे आणि तिकडे सगळं रिसर्च वगैरे त्याच झोन मध्ये होतात आमच्या. आता मैपतला काही कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणतो, समजलं समजलं, खूप काय काय करतो वाटतं तू. कारण सचिन सगळं इंग्लिश मध्ये बोलतो ना, ते मैपतच्या कदाचित डोक्यावरनं गेला असावं. पण आता लगेच फोन आला म्हणून सचिन बाजूला जातोय बरं का. आता मैपत साक्षीला म्हणतो, अय 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 पोरी, हे पाय, हे काही आपल्या बिरादरीतलं दिसत नाहीये, हे हायफाय मामला दिसतोय. आता साक्षी म्हणते, अण्णा हे सर आपल्या फायद्याचं आहे. म्हणजे बघा ना, तो इतका शिकलेला आहे, मोठ्या पोस्टवर कामाला आहे, म्हणजे इतक्या शिकलेल्या माणसाच्या बायकोवर कोणाला शंका पण येणार नाही. आणि मला तो खूप आवडायला लागलाय अण्णा. लगेच मैपत म्हणतो, म्हणूनच तुझ्या गालाची कळी गुलाबी गुलाबी झालीये साक्षी. चांगलंय चांगलंय, आवडू दे आवडू दे. आता माझ्या मुलीची खुशी तिथं माझी खुशी. काय आता लग्नाचा बार उडवून देऊ साक्षी. साक्षी कधी लग्न करायचं ते सांग, लगेच आपण लग्नाचा बार उडवून देऊ. दीक्षित दीक्षित, हा दीक्षित. आता साक्षी खुश झालीये, अण्णाकडनं ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून. आता प्रेक्षकांना जेव्हा मैपतला कळेल की हा अस्मिताचा नवरा आहे तेव्हा विचार करा काय होईल. म्हणजे हा फसवतोय साक्षीला हे कळाल्यावरती काय काय तमाशा होणार आहे हे आपण विचारही करू शकत नाहीये. आता मालिकेतला हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सायली आता प्रियाला कडकडीत उत्तर देते आणि म्हणते, वा वा, जिचे हात शेणाने माखलेले आहेत तीच मला म्हणते की बाई गो, शेणाचे हात करू नकोस. सायली असं बोलते तेव्हा पूर्णाजीला हसू येतं. सायली म्हणते, तू तुझ्या आईशी कशी वागते ना प्रिया ते सगळ्यांना माहितीये, मला शिकवायला जाऊ नकोस. प्रिया आता म्हणते, ए सायली, मी तुला फक्त. आता पूर्णाजी म्हणतात, सायलीला उलट उत्तर देऊ नकोस तन्वी, आणि तू आमच्या विषयात नाक न खुपसलेलंच बरं आहे. आता लगेच ही मैनावती उलटते आणि म्हणते, नाही तर काय, जिथं तिथं नाक खुपसत असते. ए तन्वे, तुला काय करायचं ग, माझी पोरगी दमून आलीये उन्हातून, नसेल बोलत माझ्याशी. सायली म्हणते, आई जरा माझ्याबरोबर चलतेस का, एक काम होतं. लगेच मैना म्हणते, कुठं जायचं सायले. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली बेटा, अगं तू आत्ता बाहेरून आली आहेस ना दमून, आता कुठे निघाली आहेस. सायली म्हणते, आई एक छोटंसं काम आहे, मी पटकन जाऊन येते. मैना म्हणते, हा हा, तू बोलली होती ना मला चपला घ्यायच्या, चल चल आपण तिकडे जाऊन येऊ. प्रतापराव म्हणतात, सायली शॉपिंग वगैरे करायचं असेल तर नंतर कर हा. सायली म्हणते, नाही बाबा, वेगळंच काम आहे, मी आलेच ह, चल गाई. आता सायलीने पर्स लटकवली आणि मैनावतीला घेऊन जातीये बाहेर. मैनावती जाता जाता म्हणते, सायले मी काय म्हणते, खरंच आपण चपला घेऊया का येता येता. सायली आता या मैनावतीला कुठे घेऊन आलीये बघा. प्रेक्षकांनो, हा सगळा सस्पेन्स ठेवलाय त्यांनी, ते फार भारी वाटलंय आज बघायला.
आणि आता सायली रिक्षेत मैनावतीला कुठेतरी घेऊन येते. मैना आता रिक्षेतनं खाली उतरते. सायलीला म्हणते, सायले कुठं आलोय ग आपण? मार्केट आहे का ग हे? अगं चपला घ्यायला जायचं होतं ना, इथे कुठं दिसेना दुकानं. सायली म्हणते, आई तुला कोणी सांगितलं आपण चपला घ्यायला चाललोय? अगं आपण ना इकडे ह्यांच्या ऑफिसला आलोय. मैना म्हणते, अगं बया इथं हाय वय जावई बापूचा ऑफिस, छान आहे छान आहे. अगं पण तिथे माझं काय काम आहे? सायली म्हणते, अगं तुझे जावई एवढे मोठे वकील आहे, जरा बघ तरी त्यांचं ऑफिस कसं आहे. मैना म्हणते, अगं ए सायले राहू दे ना आता, माझा चपला घ्यायचा मूड आहे बघ. अगं तुला काम असल तर आज जाय आणि लगोलग बाहेर ये आणि मग आपण बाहेर जाऊन चपला घेऊन येऊ ना. सायली म्हणते, अगं चल गाई तू पण चल, थोड्या वेळ चल. असं म्हणून सायली आता या मैनावतीला अर्जुनच्या ऑफिसमध्ये आणते प्रेक्षकांनो. आणि आता बघा तिथे कसा धमाका झालाय. आता ती मैना येते ऑफिसमध्ये आणि म्हणते, अगं होय झाके ग जावई बापूचं ऑफिस. अर्जुनला म्हणते, जावई बापू लई भारी आहे तुमचं ऑफिस, काय छान आहे हो. काय ग या खुर्चीवर बसू का मी सायले? सायली म्हणते, बस ना. मैनावती आता बाजूला असलेल्या बाईकडे बघतच नाही आणि आता सायली जेव्हा तिला बस म्हणते खुर्चीवर, तेव्हा ती खुर्चीवर बसते आणि बाजूला असलेल्या त्या बाईकडे बघते आणि लगेच ओळखते. मैनावती सॉलिड घाबरली आहे तिला बघून. आता ती बाई तिच्याकडे रागाने बघायला लागते मैनाकडे आणि अर्जुन मैनाकडे बघतो, सायली मैनाकडे बघते आणि मैना आता चिडीचूप. आता मैना एक शब्दही बोलत नाही प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी हा भाग आजचा संपवलाय. आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे मैनावतीचं सिक्रेट ओपन होणार आहे. अर्जुन म्हणतो, यांना ओळखता ना तुम्ही? मैना म्हणते, नाही नाही मी नाही ओळखत. सायली म्हणते, मला चांगलं माहितीये तू यांना ओळखते साई. अगं तू चक्क पैशासाठीच विकलंस या बाईला मला. लहान असताना तू यांना देऊन टाकलं आणि मग त्या बदल्यात पैसे घेतले. मैनावती म्हणते, सायले काय बोलते तू? आणि मोठ्याने कांगावा करते. देवा माझी पोरगी उलटली माझ्यावर, अगं आरोप करते. ती बाई म्हणते, काय खोटं बोलते ग मैने? तू आणि तुझ्या दारुडा नवरा या पोरीला माझ्यापाशी घेऊन नव्हता आलात का? आता मैनाला काही बोलायला स्कोपच राहत नाही प्रेक्षकांनो. आता बघूयात येणाऱ्या भागांमध्ये काय काय होणार आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. काही म्हणा बहुतेक तरी आता मैनावतीची एक्झिट पक्की आहे. बघूयात काय काय होतंय एपिसोड मध्ये. आता मधुभाऊंची भेट लवकरच होणार आहे सायली सोबत आणि सायलीला कळणार आहे की खरंच हे तिचे आई वडील नाहीयेत. पण त्यानंतर पुढे काय दाखवतील प्रेक्षकांना उत्सुकता ताणून धरली आहे. बघूयात काय काय होतंय. आजचा एपिसोड आवडल्यास प्लीज लाईक करा. खूप मोठा एपिसोड होता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.